बरोबर माती खातो सुद्धा. करेक्ट. बाबांच्या ओळखीचा वकील बघितलास? एक मिनिट, मला काही स्वप्न पडलं नव्हतं ते बाबांचे मित्र असतील. मला उगीच बोलायचं नाही अक्षय. हा ठीक आहे. आता तूच ठरव कुठे जायचं. कुठे जायचं काय? सगळे चेंबर सारखे तर दिसत आहेत. हे उघड आहे, येथे घुसूया. या ना या, बसा बसा. ऍक्च्युली देवदत्त घाडगेंनी तुमचं नाव रेकमेंड केलं होतं. घाडगे? देवदत्त घाडगे? मी नाही ओळखत त्यांना. ऍक्च्युली माझ्या परिचयात घाडगे नावाचं कोणीच नाही. घाडग्यांनी नाही, प्रभूण्यांनी तुमचं नाव रेकमेंड केलंय. प्रभूने? नाही हो, मी त्यांनाही नाही ओळखत. तुम्ही इथे आलेला आहात, तुम्ही तुमची केस सांगा. त्यासाठी रिकमेंडेशनची गरज नाही कुणाच्या. करेक्ट, अगदी बरोबर आहे. तुम्ही 2000 रुपये समोर ठेवा, चटपट तुमची केस सांगा. नाही, माझ्याकडे जास्त वेळ नाही. हो, 2000. हे 2000 रुपये. डिवोर्सची केस आहे. कुणाला घ्यायचा डिवोर्स? समजा असं की आम्हालाच घ्यायचं आहे. समजलो. डिवोर्सचं कारण काय? कारण असं काही नाहीये, पण आम्हाला डिवोर्स हवा. कारणच नाही? आम्हाला डिवोर्स हवाय, कारण तुम्ही सुचवा. म्हणजे तुम्हाला कारणाशिवाय डिवोर्स घ्यायचा आहे? अहो नाही, तसं नाही. म्हणजे असं काहीतरी कारण द्या ज्याने पटकन डिवोर्स मिळेल. बरं, तुम्ही सांगा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झालीत? 4 महिने. मला एक सांगा मॅडम, हुंड्यासाठी सासरच्यांकडनं तुमचा काही छळ? नाही हो, अजिबात नाही. नवरा मारहाण करतो? नाही. नाही. हा, नाही. मग तुम्ही एक सांगा, तुमच्या बायकोचं काही अफेअर? नाही. मग तुम्ही सांगा, तुमच्या नवऱ्याचं कुठे बाहेर अफेअर? अजिबात नाही. नाही. मग तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही गुपचूप घरी निघा, तुम्हाला डिवोर्स मिळणार नाही. का? नाही, निघा आता, माझ्याकडे वेळ नाहीये. 2000. ती माझी कन्सल्टिंग फी आहे. चला. शिट यार अमृता, आपले दोन्ही शो फ्लॉप गेले यार. कसा मिळणार वकील, कसा मिळणार डिवोर्स आपल्याला यार? मरू देत आता डिवोर्स. आता आपण भाजी घ्यायला जाऊया. चल. डिवोर्स मरू दे? तुम्ही भाजी महत्वाची वाटते, डिवोर्स मरू दे? मोठा खातोस ना भाजी, तेव्हा नाही महत्वाची वाटत भाजी. अजिबात भाजीला काही बोलायचं नाही. तू कुठून कुठे जाऊ नकोस यार. अरे एक चान्स मिळाला आपल्याला, तोही आजचा दिवस. वकील शोधणं जास्त महत्वाचं आहे, आपण वकील शोधूया. तो चान्स कशामुळे मिळाला रे? भाजी घेण्यासाठी आपण घराबाहेर पडलो ना. हे बघ अक्षय, आत्ताच्या आत्ता आपण भाजी घ्यायला जातोय. जर भाजी घेतली नाही तर माई मला ओरडतील. अगं ओरडा जाऊ दे ना, वकील नाही मिळाला तर डिवोर्स होणार आहे ना. वकील जास्त महत्वाचा आहे. अक्षय, ऑलरेडी 2 नमुने बघितलेत, अजून एक बघण्याची हिंमत नाहीये माझ्यामध्ये. साहेब, पाहिजे का डिवोर्स? भाजी घेऊया. हो साहेब. भाजी मार्केट. सगळा जुगाड केला, तर एमपीला पण हाताशी धरला. तसा चांगला माणूस आहे तो, कारण घाडगेंच्या बैलाची बित्त बातमी तोच तर मला देणार आहे. कियाराला कसं वळवायचं? दिवसभर नुसती अक्की करत अख्खं घर डोक्यावर घेते. ती प्रेमात नसती ना, तर या घाडग्याच्या बैलाची शिंगणं केव्हाच मोडली असती. काय करू? सगळ्यात आधी तिला त्याच्या प्रेमातून बाहेर काढायला हवं. काय करणार? अर्जुन,
क्या बात है. बोल बेटा, कुछ मीठे बोल सुना. येस अंकल, मला तुमचा प्रपोजल मंजूर आहे. काय म्हणालास? तुला माझं प्रपोजल मान्य आहे? यस, क्या बात आहे. ए, तू खरं बोलतोस ना पण हे? ऍब्सोल्युटली. यस बेटा, आज माझ्या मनाला थंडक दिलीस खरंच. गॉड ब्लेस यू. ए पण माझ्या मुलीला खरंच वाचवशील ना रे? ऑफकोर्स अंकल. आय थिंक आय रियली लव्ह. अरे तो फिर देर किस बात की. अरे आ जाओ ना, आपण वाट बघतोय तुझी. आ जाओ. श्योर अंकल. सी यू सून. बाय. रियली लव यू कियारा. क्या बात है. घाडगे घाडगे. तर इथेच थांबवू का? पार्किंग नाहीये इथे. लवकर ये. हे अमृता, पटकन दे पटकन. फोन तुझा. चल चल चल. तुझं काय कुठे सर? जाऊन लवकर या, मी थांबतो गाडीजवळ. पटकन ये. हो हॅलो, लवकर ये म्हणजे तू येतोयस माझ्या बरोबर. ए हॅलो, मी काय करणार भाजी मार्केट मध्ये येऊ? जाऊन ये लवकर. त्याचं काय आहे ना, आपला डिवोर्स झाला की तुझं लग्न होणार आहे ना तुझ्या बेबीशी. तेव्हा ती नाही रे येणार इकडे भाज्या घ्यायला. तुलाच सगळी कामं करायची आहेत. चल चल चल. ते माझ्या बेबीसाठी काही करू शकतो मी. हॅलो, एमपी रिपोर्टिंग सर. अहो एमपी नंबर सेव्ह आहे. तुम्ही बोला. ते दोघं कोर्टातून निघून भाजी मार्केटमध्ये गेले. अच्छा अच्छा, जोड्याने भाजी खरेदी चालली तर हो. बरं चाललंय. म्हणजे संसारात रमले म्हणायचे. आपल्यालाही तेच हवंय की दोघं एकत्र हिंडण्याचे पुरावे हवेत आपल्याला. कळलं का? तो काय कराल, तुमच्याकडे जो मोबाईल आहे ना ज्याच्यावरून बोलताय, त्या मोबाईल मध्ये फोटो काढा त्यांचे, आपल्याकडे असलेले बरे. कळलं? ओके सर, काढतो. ठेवा फोन. कॅमेरा. चल अक्षय, उशीर होतोय. हे यार, काय जागा आहे ही? हा एक मिनिट. टोमॅटो कसे? 50 रुपये. 50? हे घ्या ना. ए, काय? थांब. अरे खूप महाग आहेत. कमी करणार का? जाऊ चल, माई ओरडतील मला. हे बघ तिथे सुद्धा आहेत. ये ये ये. हे बाबा, टोमॅटो कितने को दिया? 50. 50 रुपये. मराठी जाएगा तू? नाही पण महाग आहेत. येतो जरा जाऊन. हा? इकडे. ए टमाटा. हे काय? अरे हो, मी शेवटी घेणार. काय द्यायचं? वांगी कशी दिली? 15 रुपये पाव. 15 रुपये पाव? 15 रुपये म्हणतात. घेऊन टाका ना. द्या. नाही नाही नाही, एक मिनिट. 10 रुपयाला. कमी करून देतो अर्धा किलो द्या. घ्या तुम्ही. हे घे. काय हा, वांगे. ही पण द्या. ही वांगी पण द्या. ही पण देऊ. अर्धा किलो. ठीक आहे, चालेल. आणि गवारी? गवारी पण आहे 20 रुपये पाव. बरं ठीक आहे, ही पण अर्धा किलो द्या. ही पण अर्धा किलो करतो. तुला हवी आहे? काय? आता किती भाजी खरेदी करणार आहे? चल जायचं छे रे, आहे ना थांब. पुढे. हळू हळू सांभाळू. सांभाळून जरा. ए, काय मुद्दाम पडले नाहीये मी. चला भाज्या घ्या. बटाटे और कांदे मत देना, इनके पास बहुत है. ही ढबू मिरची कशी दिली? मनमोहिनी, इथं इतकं ऊन आहे ना, काही जर जास्तच होत आहे म्हणजे 10 तरी द्यायला पाहिजे. सॉरी 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 सॉरी. अगं मनमोहिनी, आता बोल ना त्यांना. सांग सांग. धक्का लागला तुमचा आम्हाला. सॉरी सॉरी. काय झालं, मी काय म्हणतोय, आपण एकमेकांना का धडकलो? का?
त्याची इच्छा होती म्हणून. हो. सिच्युएशन काय, फिलॉसॉफी काय म्हणतात? म्हणून बोलत नव्हतो मी, कळलं? भाज्या घ्या. भाईसाहब ये कद्दू देना पाव किलो कद्दू देना. घेतोय हे काय इथे दिसतंय. ये है ना गाजर ये देना आधा किलो. हलवा बनाएंगे घर जाके. तुला काय करायचं त्याचं? अगं कामाकडे लक्ष दे. डिवोर्स लॉयर शोधायचा आपल्याला. चल लवकर आवर. कितना पैसा? ये कर. एक्सक्यूज मी. काय? मगाशी मी तुम्हाला काय म्हणालो? आपण एकमेकांना का धडकलो? त्याची इच्छा होती म्हणून. करेक्ट. हे कार्ड घ्या. कशाला? या पत्त्यावर जा. तुम्हाला लगेच डिवोर्स मिळेल. कारण या माणसानं 199 डिवोर्स दिलेत, अजूनही नॉट आउट. तुम्ही गेलात ना, तुमचं 200% काम होणार. जा. अरे भाई पैक करो ना. मनमोहिनी गाली दे. ये दे दो. अरे अच्छा उनको दे दो. किती झाले? हो. तू पण हे घे. चल. हो. हा ये दे ना. हा माणूस कोण आहे? त्यांनी अक्षयला कार्ड दिलं म्हणजे नक्की काहीतरी कनेक्शन असणार. याचा फोटो काढून ठेवतो. आधी याचा फोटो काढतो, मग अक्षय अमृताकडे बघतो. ओ नजे, हॅलो. एमपी रिपोर्टिंग सर. बरंच काही हाताला लागलंय. सविस्तर बोलायला लागेल, फोनवर नको. मी असं करतो, सगळे अपडेट देतो तुम्हाला. तुमच्या बारवरच येतो. हा नाही प्रश्नच नाही. A+A कडे लक्ष आहेच माझं. हो काळजीच करू नका. मी येतो तुमच्या बारवर. ओके सर. ओके. अरे A+A कुठे गेले? 9 2 11. अमृता, काय आहे? समोरून कार्ड मिळालंय आपल्याला. जायचं काय वकिलाकडे? अरे पण हे कार्ड देणारा माणूस काय धन्यवाद होता माहितीये ना अक्षय. काय त्याचा अवतार, काय त्याचं बोलणं. त्याने रेकमेंड केलेला लॉयर कसा असेल. मग आपण सकाळी त्या वकिलांना भेटू, त्यांनी कसा प्रकाश पाडला बघितला ना. ठीक आहे, हा कार्ड देणारा माणूस अजागळ होता. त्याचं कार्ड आहे, तो वकील हुशार असू शकतो ना. पण अक्षय अननोन वकिलांकडे जायची भीती वाटते. मग नवीन वकील आहे तुझ्याकडे, जाऊया. इतका वेळ आहे का ते पण बघ. पण म्हणून काय? उगाच आपली नकार घंटा वाजवायची. चौकशी करू. एक मिनिट सर, एक मिनिट. तुम्ही याच एरियातले? हो इकडे राहतो. हे ज्यांचं नाव आहे ते वकील याच एरियात राहतात का? तुम्हाला डिवोर्स हवाय का? नाही म्हणजे हे नाव घेतलं ना की डिवोर्स हा शब्द लगेच तोंडात येतो. खूप फेमस आहे ते. ह्यांच्याकडे गेलात ना की डिवोर्स मिळालाच म्हणून समजा. आता हवाय? आता डिवोर्स भाजी आहे, आता लगेच घ्यायला. भाजी नाही, पण भाजीच्या गाडीवर मिळेल तुम्हाला डिवोर्स. काय बोलताय? चल, एकतर माझं डोकं फिरलंय किंवा यांचं. कोणाचाच फिरलेलं नाहीये. ज्यांचा पत्ता तुम्ही शोधताय ना ते वकील साहेब त्या भाजीच्या गाडीवर भाजी घेतायत बघा. ते बघा. त्यांना जाऊन भेटा. ते बघा, ते समोर. ते हा जाता भेटा त्यांना. थँक्यू. हा चला. ही हरभरा फ्रेश आहे ना? आणि टोमॅटो कसे दिले? एक्सक्यूज. तुम्ही? हो. गचकलात ना? पण हे माझं आहे. हे येताना घेऊन आलो होतो घरनं, पण घातलं नाही घाईत म्हणून आत्ता घातलं.
तुम्हाला डायव्होर्स हवाय ना, तुम्हाला डिवोर्स हवाय ना. मी काय म्हंटल होतं, आपण एकमेकांवर का आदळलो, सगळं त्यानं ठरवलंय म्हणून. हे कार्ड माझं. मी श्याम गोडबोले, डायव्होर्स स्पेशलिस्ट. नुसतं गोडबोले असं म्हटलं ना तरी सगळी लोक डायव्होर्स डायव्होर्स असं म्हणतात. एक मिनिट. हा फोन मला घ्यावा लागेल, अतिशय महत्वाचा आहे, नाहीतर माझा डायव्होर्स व्हायचा. हा बोल मनमोहिनी बोल. नाही 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 नाही, त्याचं काय, मी तुला अजिबात त्रास देणार नाहीये. सगळ्या चिरलेल्या भाज्या आणतो. हो 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 हो. एक मिनिट. नाही काय आहे, आता मला महत्वाचं काम आहे. मी तुम्हाला कार्ड दिलंय ना, तुम्ही उद्या भेटा ना मला. प्लीज. थँक्यू. हा नाही काय नाही, इथले सुद्धा लोक डायव्हर्स द्या म्हणून मागे लागलेत. मनमोहिनी यांची बेबी आहे वाटत. आता उशीर होत नाहीये मला. घरी सोड मला, चल. मी ऑफिस मध्ये काम करतो ना, तिकडे मला बॉस नावाचा प्राणी असतो. सो मला डायरेक्ट ऑफिस मध्ये जावं लागणार आहे. घरी जायचंय ना, रिक्षा पकडणीच जा. अच्छा, इथे जर तुझी बेबी असती तर तिला सोडलं असतंस ना. हो, कारण ती माझी बेबी आहे ना, तुझ्यासारखी नाही काही. चला. अगं थांब थांब, इतकी घाई कसली आहे तुला आज जायची? आणि काय ग, आज भाजी आणायला एवढा उशीर काय लागलाय? अगं अक्षय जॉईन झाला ना भाजी घ्यायला. भाऊजी आणि भाजी, कसलं गोड कपल आहे ग तुमचं. भाग्यश्री. अमृता, मला ना असं अनंतासोबत बाहेर जायचा चान्स कधीच नाही मिळाला ग. मिळेल ग. ऍक्च्युली ना मला ह्या गोष्टीचं नवल वाटतंय की माईंनी मला दुसऱ्यांदा भाजी आणायला कसं पाठवलं. हो ग, खरंच. मी एक काम 2-1 वेळा चुकले ना की माई मला परत कधीच पाठवत नाही. पण तुला तर माईंनी माझ्याबद्दल विचारलं नाही ना, म्हणजे अमृता अजून आलीये का वगैरे? नाही. हो, पण 2दा विचारलं की अमृता परत आली का. भाग्यश्री, मग हे कधी सांगणार? मी येते. अमृता, अगं ऐक ना अमृता. लागला ना ठसका, बाहेर का नाही गेलीस ग? माहितीये आपल्याला फोडणीचा ठसका लागतो, मग इथे कशाला बसून राहायचं. घे पाणी घे. माई घे. काय झालं माई? काही नाही, आपल्या सासूला फोडणीचा ठसका लागतो, पण इथेच बसून राहिली. आणलीस का भाजी? हो. नाही हो माई, बघत होते आता इतक्या दिवसांनी तरी थांबतंय का हे सगळं. इतक्या वर्षानंतर काही गरज नाहीये. आणलीस का भाजी? माझी एवढी आमटी पूर्ण करून झाली की बघते काय काय आणलीस आज ते. आपल्याला भाजी नीट आणलीस ना. यावेळेस टोमॅटो खाली नाही ना ठेवलेस? माझे कान तीक्ष्ण आहेत बरं का, अजूनही. तुम्ही काय बोलताय ना ते सगळं काय ऐकू येतंय मला. आणि अमृताने भाजी चांगली आणलीये वाईट आणलीये, टोमॅटो खाली ठेवलेत का वर ठेवलेत ते मी बघेन. त्याच्यात तुम्ही नका लक्ष घालू. भाग्यश्री, ये आणि आमटी चांगली उकळली की मग बंद कर. बघू काय आणलीत भाजी आपण. दाखव. माई, खरंच छान आणली हो भाजी.
माई तुम्ही जे काही सांगितलेलं ते सगळं लक्षात ठेवून आणलेत भाज्या. दिसते तरी तसंच. बरं आणलंयस भाजी. आज आपण यातली कुठली भाजी करतोय दुपारच्या जेवणात? आज यातली कुठलीच भाजी करणार नाही आपण. झाली माझी भाजी करून. तू येईपर्यंत थांबणार आहे होय मी. पण आजची जी मी भाजी केली ना ती तू कधी खाल्ली नशील याची खात्री आहे मला. अशी कुठली भाजी आहे? मोड आलेल्या मेथी दाण्यांची. माई आमटी उकळलीये. मग काय त्याच्या वड्या व्हायला हव्यात का आता? बंद करा. घ्या.